नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनलच्या एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये. आणि हा जो व्हिडिओ आहे हा आपला राईड ऑन गिअर अप या एपिसोडचा, या सिरीजचा एक ब्रँड न्यू एपिसोड आहे. त्याच्यामध्ये आज आपण बोलणार आहोत रायडिंग पॅन्ट्स अँड नी गार्ड्स बद्दल. राईट बरोबर. शिवंकर? हो, बरोबर. येस. आणि तुझा सर्वसाधारणतः रिसर्च झालेलाच आहे सर या अरे हो, सगळ्याबद्दलचा. हो. अख्खं पेजवर लिहून काढलंय मी आता इथं. आणि हे बघ कसं आहे ना, इंडियन एज्युकेशन सिस्टीम मध्ये रट्टा मारणं ही गरजेची गोष्ट आहे. तू जर रट्टा नसेल मारू शकत, दिस इज नॉट अरे. ऍक्सेप्टेबल टू अस. चालतंय, चालतंय. सर्वसाधारणतः आपण कंटिन्यू करूया आजच्या व्हिडिओ सोबत. आणि आपला फॉर्मॅट जो दर व्हिडिओ मध्ये असतो आपल्या या हं. सिरीजचा, तो सेम फॉर्मॅट आपण फॉलो करणार आहे. सो यू रिमेंबर द फॉर्मॅट. Firstly, we will get to know what is the basics of this riding gear, then why you should use it, what are the damages that you might face, ऍडिशनल बेनिफिट्स काय काय त्याचे, युजेस कुठे करावे आणि ब्रँड्स वगैरे या सगळ्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहे. तर बरोबर. शिवंकर सुरू करूया. सर्वांत पहिल्यांदा सांग की हं, हं. हे गिअर बेसिकली काय असतो, म्हणजे पॅन्ट्स अँड नी गार्ड्स हे बेसिकली हं, हं, हं. लेमॅन्स टर्म मध्ये काय असतं? हां. तर पॅन्ट्स आणि निगरचं फरक, ते दोघांचं युजुअल जे हे काम सेमच असतं, की ते दोघंही तुमच्या नीजला किंवा तुमची लोअर बॉडी जी आहे वेस्टच्या खाली, तिला प्रोटेक्ट करतात. ज्यात मग तुमचा कुठला ॲक्सिडेंट झाला तर ते तुम्हाला प्रोटेक्ट करणार, वेस्टच्या खालच्या सगळ्या बॉडी पार्टला प्रोटेक्ट करणार एक्सेप्ट लेग्स. कारण लेग्सला शूज वेगळे असतात जे तुम्ही एक्सटर्नली बाय करू शकता. तर मग त्यात तुमच्या ते बॉडी पार्ट्सला प्रोटेक्ट करायला दोन अशा येतात की नी गार्ड्स असतात प्लस रायडिंग पॅन्ट्स असतात. ओके. म्हणजे बेसिकली नी गार्ड्स आपला फक्त नी पार्ट मध्ये येत असेल, बरोबर. राईट? हो, आणि रायडिंग पॅड्स इज युअर एंटायर पॅन्ट्स. हो, हो. ओके. नाव हे तुम्ही बेसिकली का घालावे? व्हॉट आर द रिझन्स यू शुड हॅव? तर नॉर्मली तुम्ही गाडी चालवता तर तुम्हाला माहिती नाही तुमचा ॲक्सिडेंट कधी होऊ शकतो, कसा होऊ शकतो. तर त्यात तुम्ही ॲक्सिडेंट झाला तर तुमचा पहिल्या टेस्ट तुमचा हात होता ते बरोबर आहे. पण त्यानंतर जर तुमचा मेजर ॲक्सिडेंट झाला तर तुमचा पाय पण डॅमेज होऊ शकतो. कारण तुम्ही पाय जर नसेल तर तुम्ही गाडी चालू शकणार नाहीत. तर तुमचा पाय नीट ठेवण्यासाठी किंवा शाबूत ठेवण्यासाठी तुम्ही रायडिंग पॅन्ट्स घातले पाहिजेत. आणि रायडिंग पॅड्स किंवा नी गार्ड घातले पाहिजेत. ज्यानं तुमचा आहे ना गुडघा हा नीट राहतो किंवा तुमच्या गुडघ्याला डॅमेज काही येत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की तुमचा गुडघा हा तुमच्या पायाचा मेन जॉईंट आहे, ज्याच्याने तुम्ही आत्तापर्यंत तुमचे सगळे गुडघ्याचे मोशन्स करता किंवा पायाचे मोशन्स करता, बेंड होता, स्क्वॉट्स करता, एक्सरसाइज करता, स्क्वॉट्स करता. तर ते जे मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे गुडघा, तो जर तुम्हाला शाबूत पाहिजे असेल तर तुम्ही ते रेडीमेड घातले पाहिजेत. ओके. अँड व्हॉट वुड यू से, व्हॉट आर द ऍडिशनल बेनिफिट्स तुम्हाला यामधून अजून काय मिळतात एक्सेप्ट फॉर जस्ट being protected against the damages in case of an accident? हां, येस. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही रायडिंग पॅन्ट्स घेतले तर त्यात तुम्हाला ॲडिशनल बेनिफिट्स काय मिळतात. तुम्हाला थर्मल लायनर मिळतं, प्लस तुम्हाला रेन लायनर मिळतं, प्लस तुम्हाला मेश प्रोटेक्शन मेश टाईप्सचं त्याचं पॅटर्न मिळतं, जे तुम्हाला प्लस त्यात एअर वेंट्स असतात, ज्यानं तुम्हाला एअरी फील करतं. तुम्हाला कम्फर्टेबल पण असतं रायडिंग पॅन्ट्स वगैरे, नी गार्ड्स थोडे बायोनिक जे नी गार्ड्स असतात ते. तर असे बरेच ॲडिशनल फीचर असतात. प्लस तुम्हाला एक्स्ट्रा वॉटरप्रूफ पॉकेट असतात पॅन्टमध्ये, नी पॅन्टमध्ये, ज्यात तुम्ही तुमचा फोन किंवा गाडीचं लायसन्स किंवा तुमच्या गाडीचे कागदपत्र ठेवू शकता, जे तुम्हाला राईडच्या वेळेस उपयोगी लागतात. कारण जेव्हा तुम्ही राईड करता, कंट्री टू कंट्री राईड किंवा असं खूप लाँग राईड करता, तर जेव्हा काय काय बॉर्डर्सला पोलीस असतात तर तुम्हाला सारखं लगेच नको काढायला, तेव्हा डायरेक्ट नी पॅन्ट्समधूनच तुम्ही सगळं तुमचे हे देऊ शकता की कागदपत्र किंवा काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट ठेवले असेल की तुम्ही देऊ शकता. असे बरेच कन्व्हिनियन्स फीचर असतात त्यात. ओके. अँड ह्याचा बेनिफिट कुठं आपल्याला, सपोज ग्रिपिंग जे असतं बाईक वरती, त्याला काही होतं? हां, बरोबर आहे. तर ह्यात तुम्हाला नी गार्डचा काय फायदा होणार नाही गाडीला ग्रिप करायला. तुम्ही जे नी पॅन्ट्स किंवा नी जीन्स घेता, त्याला तसं मटेरियल असतं बॅक साईडला ऑन युअर लोअर बॉडी, ज्यानं तुम्हाला आहे ना तुम्हाला ग्रिप करायला, सीटला ग्रिप तुम्हाला चांगली मिळते, ज्यानं तुम्ही लवकर स्लाईड होत नाही पुढे टँकवरती. ओके. आणि लाईक नीला काही बेनिफिट नसतो बट ह्याचा? म्हणजे कसं ग्रिपिंगला? म्हणजे बेसिकली नी वरनं ग्रिप करायला, जो बेसिकली आपल्या दोन्ही नी जे बाईक वरती होल्ड हं, करतो हं, आपण, हं. बेसिकली दोन्ही नीजनी टाइटली बाईकला आपण होल्ड करतो. हं, हं. त्या केसमध्ये आपल्याला ग्रिपिंगचं काही बेनिफिट मिळतं का? नाही, नॉर्मली काय असतं की गाडीचा शेपच असं तुमचा असतो की ज्यानं तुम्हाला ते तुम्ही बसताना टकिन करून बसतं, ज्यानं तुमचं बॉडी पोस्चर तसं बनतो की ज्यानं तुम्हाला ग्रिप मिळतेच गाडीला, नीजला. अँड व्हॉट वुड यू से की ह्याचे युजेस कुठे कुठे तू रेकमेंड करशील, की सिटी, हायवे, ट्रॅक, ऑफ रोडिंग, त्यामधले कुठले आयडियल सिच्युएशन्स एक रायडिंग पॅन्ट जिथं कंपल्सरी असलीच पाहिजे काही हं, ठिकाणी, हं, हं. म्हणजे कुठल्या अशा सिच्युएशन्स जिथं कदाचित नसली तरी चालेल, आणि काही काही अशा सिच्युएशन, कुठल्या अशा सिच्युएशन्स जिथं
अगदी तुम्ही विदाऊट रायडिंग पॅड घालता तरी एव्हरीडे वापरलं तरी चालेल. तर तू आत्ता सिच्युएशन सांगितले मला, त्यातल्या हम्म. सिच्युएशनप्रमाणे बरेच नी पॅड्स हे नी गार्ड्स आणि रायडिंग पॅड डिवायडेड आहेत. जसं की तुम्ही जर हम्म. सिटी राईड करता मॅक्सिमम फक्त तेवढंच करता, आणि जर फक्त वीकेंड राईड करता 100-200 किलोमीटरची, देन यू कॅन वेअर नी गार्ड्स. मग ते तुम्हाला बेनिशियल ओके. आहे. पण जर तुम्ही फार मोठे राईड्स करता किंवा तुमचं लाँग डिस्टन्स ट्रॅव्हलिंग खूप आहे, तर मग त्या कंडिशनमध्ये तुम्ही रायडिंग पॅन्ट्स किंवा रायडिंग जीन्स घेऊ शकता. ज्यात काय असतं की तुम्हाला फरक काय मिळतो मेन नी गार्डमध्ये आणि रायडिंग पॅन्ट्समध्ये, की नी गार्ड्स फक्त तुमच्या नीजला कवर करतं, आणि रायडिंग पॅन्ट्स इवन युअर हिप्सला कवर करतात. प्लस तुमच्या हिप्सला त्याला ॲब्रेसिव्ह प्रोटेक्शन असतं, ज्यानं तुम्ही जर पडला तर तुमच्या हिप्सला पण प्रोटेक्शन मिळतं ना, विथ नीज. ओके. आणि सर सांगतो काय म्हटलं जे काय प्राइस ब्रँड मध्ये आपल्याला रायडिंग पॅन्ट्स आणि नी गार्ड्स मिळतात आणि त्याचे कुठले चांगले ब्रँड्स आहेत? तर तुम्ही जर इनिशियल प्राइसिंगला गेला प्रोटेक्शनच्या, तर तुम्हाला इनिशियल स्टेजला नी गार्ड्स मिळतात. नंतर मग रायडिंग जीन्स, मग रायडिंग पॅन्ट्स मिळतात. तर मग जेव्हा पहिलं तुम्ही नी गार्ड्स घ्याल, त्यात पण दोन टाईप असतात. जास्त प्लॅस्टिक असतं, आणि प्लॅस्टिकचे नॉर्मल नी गार्ड्स, आणि दुसरे असतात बायोनिक नी गार्ड्स. तर मेन मी फरक सांगतो तुम्हाला प्लास्टिक नी गार्ड आणि बायोनिक नी गार्डमध्ये काय असतं, की प्लास्टिक नी गार्डमध्ये फक्त तुम्हाला आहे ना तुमच्या गुडघ्यांना प्रोटेक्शन मिळतं, आणि समजा तुमचा गुडघा आहे हात, तर तुम्हाला गुडघ्याला प्रोटेक्शन मिळतं, आणि प्लस खाली पायाला थोडंसं प्रोटेक्शन मिळतं, आणि मध्ये फक्त तुम्हाला कापड मिळतं, म्हणजे एक हे मटेरियल मिळतं एक नॉर्मल. पण बायोनिक नी गार्ड्सला काय असतं, की ते थ्री मोल्ड्समध्ये असतं, ज्यानं तुमच्या मुवमेंटप्रमाणे त्याचे मोल्ड्स असे हे होतात, एक्सटेंड होतात, आणि तुम्ही क्लोज केलं की परत ते आतमध्ये जातात, ज्यानं तुम्हाला बायोनिक नी गार्ड जास्त कम्फर्टेबल असतात कम्पेअर टू नॉर्मल नी गार्ड्स जे बायोनिक नाही आहेत. आणि तुम्ही नॉर्मली ओके. बायोनिक जे नॉर्मल नी गार्ड्स आहेत ते तुम्ही सिटी यूजला वापरू शकता मॅक्सिमम, आणि बायोनिक नी गार्ड जर तुम्ही सिटी यूज प्लस नॉर्मल वीकेंड राईड्स आहेत तिकडे वापरू शकता. तर मग हे संपलं तुमचे नी गार्ड्सचं सगळं हे पार्ट. तर नी गार्ड्स नंतर तुम्हाला येतात रायडिंग जीन्स, की ज्यांना आणि नी गार्डची प्राइसिंग कशी काय असते? हां, ओके. ते सांगायचं राहिलं, की नी गार्ड्स तुमचे जे नॉर्मल असतात ते प्रो बायकरचे कंपनीचे मेन इनिशियल स्टेजपासून येतात, जे चालू होतात 1,500 ते 2,500पर्यंत, जे नॉर्मल नी गार्ड येतात. आणि त्यानंतर तुम्ही जर बायोनिक नी गार्ड घ्यायला घेतलात, तर ते तुम्हाला ऑलमोस्ट 5,000पर्यंत जातात, जर अजून चांगल्या कंपनी. त्यात कंपनी असतात हे रायनॉक्स, अल्पाईन स्टार्स, मोटोमॅक्स, असे बरेच हे आहेत, कंपनीज आहेत. आणि नंतर मग नी गार्ड्सनंतर येतं रायडिंग जीन्स, ज्यात की तुम्हाला एक जीन्सचं कम्फर्ट थोडं मिळतं, प्लस तुम्ही ते कॅज्युअल वेअरमध्ये वापरू शकता. कारण रायडिंग जीन्समध्ये काय असतं, तुम्हाला दिसताना जीन्स दिसणार, पण त्याच्या पुढे तुम्हाला नीला लेवल 2 सेफ्टी प्रोटेक्शन मिळणार, लेवल 2चे ॲब्रेसिव्ह कोटिंग्स, आणि तुम्हाला हिपला पण मिळणार लेवल 2चं ॲब्रेसिव्ह कोटिंग्स, ज्यात तुम्हाला ते अनकम्फर्टेबल नसतं काहीच, कारण त्यात तुम्हाला नीच्या पुढे पॉकेट्स असतात, पॉकेट्स ज्यात तुमचे थोडे सॉफ्ट कुशन्स असतात, आणि तुम्हाला हिप्सला पण पॉकेट टाईप असतं, ज्यात तुम्ही ते जस्ट स्लाइड इन करायचे ते तुमचे गार्ड्स, आणि यू आर गुड टू गो. त्याचा एक बेनिफिट काय असतो, की समजा तुम्ही कुठल्या राईडला गेलात, आणि तुम्ही फार फोटो काढता, तर तुम्हाला जर दाखवायचं असेल की मी रायडिंग पॅड असं, तुम्हाला रायडिंग पॅन्ट्स घालायचं ते एवढं तुम्हाला त्याचं कम्फर्ट आवडत नसेल, तर यू कॅन ऑल्सो वेअर रायडिंग जीन्स, जे तुम्हाला फॅशनेबल पण असेल, प्लस मग तुम्हाला फोटोज काढायला पण चांगलं असतं, प्लस तुम्हाला ते तेवढं सेफ्टी पण जास्त प्रोव्हाइड करतं कम्पेअर टू नी गार्ड्स. आणि मग त्याची प्राइसिंग तुम्हाला जाती रायडिंग जीन्सची, जी असती तुम्हाला एक 6,000 ते 7,500-8,000पर्यंत जाते तुम्हाला त्याची प्राइसिंग, डिपेंड्स ऑन कंपनीज. ओके. इट कॅन बी ऑल्सो मोर देन ओके. 8,000. आणि मग रायडिंग जीन्स नंतर तुम्हाला रायडिंग पॅन्ट्स येतात, ज्यात तुम्हाला फरक मेन काय येतो, की तुम्हाला ॲब्रेसिव्ह कोटिंगवालं जास्त चांगलं मटेरियल मिळतं रायडिंग पॅन्ट्सला. त्यात तुम्हाला लायनिंग्स मिळू शकतात, इनर लायनिंग्स, जसं की थर्मल लायनर्स, रेन लायनर्स, वॉटरप्रूफ पॉकेट्स, हे तुम्हाला जीन्समध्ये मिळत नाहीत. आणि प्लस ते अजून कम्फर्टेबल असतात. आणि जीन्सचा नॉर्मल इश्यू काय होतो, की तुम्ही ते जीन्स एकदा वापरल्यावर तुम्हाला रात्रीभर धुवायला लागते जीन्स, कारण तुम्ही एवढं सगळं ट्रॅव्हलिंग करणार, त्यात थोडी जीन्स मळणार, किंवा ते एवढं सिजनेबल नसतं जीन्सचं कम्पेअर टू रायडिंग पॅन्ट्स. रायडिंग पॅन्ट्स कसं तुम्ही सिजनेबल कुठं पण कसं वापरू शकता, फक्त तुमची राईड झाली सगळी की एकदा धुवून ठेवायचे, आणि नंतर परत वापरायला चालू करायचे. आणि मग रायडिंग पॅन्टची जर प्राईस बघायला गेलं, तर ती पण पुढं मग 8 ते 10च्या आसपास जाते प्राइसिंग त्याची. आणि त्याचे कंपनीज आहेत रायनॉक्स, अल्पाईन स्टार, आणि मोटोमॅक्स, हे सगळे. ओके.
आणि ह्याला कुठलं सर्टिफिकेशन वगैरे काही असतात फॉर एक्झाम्पल जशी हेल्मेटला वगैरे सर्टिफिकेशन होती तशा ह्याला टाईप वगैरे काय असतं? हां ओके. ह्याला प्रॉपर हेल्मेटसारखं सर्टिफिकेशन नसतात, पण जे तुमच्या पॅन्ट्स किंवा जीन्समध्ये जे गार्ड्स असतात गार्ड्स, त्याला लेवल्स असतात, लेवल्स ऑफ सर्टिफिकेशन असतात. लेवल 1, लेवल 2, लेवल 3. जेवढे जास्त लेवल ओके. तेवढं चांगलं असतं ते. ओके. आणि येस आय गेस आपण प्रत्येक गोष्ट कव्हर केली. वुड यू लाईक टू ऍड इन एनिथिंग? हां, ते पण एक आहे की आय विल से की यू शुड प्रेफर बायोनिक ओव्हर नॉर्मल नी गार्ड्स, कारण दे आर मोर ओके. कम्फर्टेबल आणि दे आर मीन्स मोर स्ट्रेचेबल कम्पेअर टू नॉर्मल नी गार्ड्स. कारण नॉर्मल नी गार्ड्सला काय असतं तुम्हाला, की तुम्हाला जस्ट पायाला बांधायचं गुडघ्याला आणि त्यामागं बँड असतं नुसतं, हम्म. जे की जेव्हा तुम्ही पडता खाली तेव्हा ते स्लिप होईल चान्स जास्त असतात, स्लिप होईल चान्स जास्त असतात. जर तुमचं बजेट तेवढं नसेल बाहेरनं घ्यायचं तर तुम्ही यू कॅन गो विथ नॉर्मल नी गार्ड्स, बिकॉज इट इज ऑलवेज प्रेफरेबल टू से इज समथिंग बेटर दॅन नथिंग. तर आणि मग तुम्हाला बायोनिकला काय माहिती, बायोनिकचं कम्फर्ट मिळतं, प्लस ते तुम्हाला लवकर स्लिप होत नाहीत गुडघ्यावरनं. कारण तुम्ही पडला तर जर तुम्ही जोरात पडला तर तुम्ही चुकून गाडीवरनं पडून घसरत गेला पुढे, तर त्यावर तुमचं निगाड जर खाली आलं तर नंतर तुम्हाला इव्हेंच्युअली पाहायला खर्चटणारच थोडं ते. तर मग त्यासाठी मग बायोनिक चांगले असतात. ओके. अँड वुड लाईक टू ऍड इन एनिथिंग एल्स? नाही, असं आता सगळं संपलं माझ्याकडचं. तुला काय विचारायचं अजून एक्स्ट्रा ओके. तुझ्याकडनं तर? No, I think you have covered it pretty much. Like you have covered pretty much everything. So yeah, I will just give a short summary of the यप. entire video. तर बेसिकली रायडिंग पॅन्ट्स और नी गार्ड्स हे तुम्हाला दोन टाईपचे तुमच्या लेग्सला प्रोटेक्ट करायला गिअर मिळतात. नी गार्ड्सने तुम्ही तुमचा जो नीचा एरिया त्याला प्रोटेक्ट करू शकता. अँड रायडिंग पॅन्ट्स इज फॉर युअर एंटायर एरिया. ते तुम्हाला हिप्स पासून तुमच्या लोअर लेग्स पर्यंत एक्सेप्ट फॉर युअर फीट जिथं आपण शूज घालतो तेवढा अख्ख्या एरियाला ते कव्हर करतात. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मल्टिपल टाईपच्या गोष्टी मिळतात. तुम्हाला मेश मिळतं, देन यू गेट सिंथेटिक मटेरियल, असे खूप सारे मटेरियल्स तुम्हाला मिळतात. तुम्हाला सर्व तुम्ही जर रायडिंग पॅन्ट्स किंवा नी गार्ड्स नसतील घातले तर मेनली तुम्हाला नीला जी आपली इंजरी होती कुठूनही पडल्यानंतर ती इंजरी तुम्हाला जास्त इंटेन्सिटी होऊ शकते. देन तुमचे बोन ब्रेकेज और लिगामेंट टियर्स और बाकी अजून कुठल्याही प्रकारचे इंजरीज तुम्हाला होऊ शकतात जर तुम्ही रायडिंग गिअर्स नसेल घालत. तर तुम्हाला नॉर्मली जर तुम्ही शॉर्ट कम्युटला जात असाल तर तुम्हाला नी गार्ड्स आर गुड इनफ. म्हणजे डेली तुमचा एकदम शॉर्ट कम्युट असेल देन इट्स अप टू यू की तुम्ही नी गार्ड्स घालायचे का नाही. बट तुमचं डेली जर 5-10 किलोमीटरपेक्षा जास्त कम्युट होत असेल और तुम्ही विकेंडला सुद्धा अंडर 100 to 200 किलोमीटरच्या विकेंड राईड्सला वगैरे जात असाल then knee guard is enough for you. But if you go for longer travels or longer trips than 100 to 200 kilometers, or you go for 100 to 100 kilometers trips frequently in a week or in a month, then तुमच्यासाठी रायडिंग पॅन्ट्स या सर्वसाधारणतः प्रेफर्ड आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला अनेक ब्रँड्स मिळतात जे शिवंकरनी मेन्शन केलेच होते. सर्वसाधारणतः नी गार्ड्स हे तुम्हाला अराउंड 3000च्या आसपास मिळतात, राईट? बरोबर आहे. अँड जे रायडिंग पॅन्ट्स आहेत त्या तुम्हाला 6000 to 8000 ह्याच्या आसपास मिळतात. त्यानंतर तुम्ही कशा टाईपचे आणि किती चांगल्या क्वालिटीचे नी गार्ड्स और रायडिंग पॅन्ट्स घेताय तेवढ्या तुमचे प्राइजेस वाढत जातात आणि तुम्हाला रायडिंग पॅन्ट्स वर ऍडिशनली जीन्सच्या टाईपमध्ये दिसणारे रायडिंग पॅन्ट्स मिळतात जे तुम्हाला ऍस्थेटिकली पण प्लीजिंग दिसतात. सो तुम्हाला जर रायडिंग पॅन्ट्सचं डिझाईन आवडत नसेल तर तुम्ही त्या जीन्स टाईपमध्ये दिसणार रायडिंग पॅन्ट्स घेऊ शकता. अँड एक्सेप्ट फॉर दॅट आय मिस्ड एनिथिंग. नाही, बरोबर आहे सगळं आहे. येस. सो दॅट्स अ शॉर्ट समरी फॉर रायडिंग पॅन्ट्स. सो मेक शुअर की तुम्ही जर राईड करत असाल तर ती राईड सेफली कराल आणि तुम्ही सर्व प्रकारचे गिअर तुम्हाला जे काही रिक्वायर्ड आहेत ते वापराल. येस, स्टे सेफ, बी गेअर्ड अप. So I guess we have covered everything. यप. So boys, this was the video about riding pants and knee guards. I hope you enjoyed it. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक नक्की करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि तुमचे काय थॉट्स आहेत या व्हिडिओवर ते कमेंट डाऊन नक्की करा. आणि आम्ही अजून एक जस्ट सिरीज चालू केली आहे अंडर रेटेड आणि ओव्हर रेटेड बेसिकली व्हेकल्सची. ती आम्ही या इयरला आता स्टार्ट केली. आमचा विचार की तो दर इयरला करायची बिकॉज व्हेकलचा जो सेट आहे मार्केटमधला तो चेंज होत असतो. सो ती सिरीज पण चेकआउट करा आणि असे मल्टिपल सिरीज आता आमच्या चॅनलवरती चालू आहे. ती प्रत्येक सिरीज मेक शुअर करा की तुम्ही चेकआउट करताय आणि तुमचे अजून काही सजेशन्स असतील और तुमचे काही अजून whatever काही कमेंट्स असतील मेक शुअर यू कमेंट इट डाऊन. यू लाईक दिस व्हिडिओ अँड मेक शुअर यू हिट दॅट सबस्क्राईब बटन सो दॅट तुम्हाला आमचे जे काही व्हिडिओज आहेत ते तुमच्या फीडमध्ये दिसत राहतात. आणि सो दिस इज फॉर दिस जर व्हिडिओ. या
जर तुम्हाला हेल्मेटबद्दल पण जाणून घ्यायचं असेल की हेल्मेट किंवा रायडिंग ग्लव्स त्याचं पण आम्ही व्हिडिओ बनवून झालं आहे आणि पुढं आम्ही रायडिंग येस. शूजवरती पण व्हिडिओज आणणार आहे अजून. सो जस्ट बी हुकड अप टू चॅनल, कारण तुम्हाला लवकरच रायडिंग जॅकेट्स आणि रायडिंग बूट्सचा पण व्हिडिओ मिळणार आहे. आणि जर तुम्हाला रायडिंग हेल्मेटचा पण व्हिडिओ बघायचा असेल किंवा रायडिंग ग्लव्सचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला ते आधी आम्ही अपलोड केले ते बघू शकता. हे लिंक तुम्हाला वरती इथं कुठे मिळून जाईल. तुम्ही मेक शुअर करा की गिअर अप राईड ऑनचा जो आमची एंटायर सिरीज आहे यप. ती अख्खीच्या अख्खी बघताय, जेणेकरून तुम्हाला गिअर्स बद्दल मॅक्सिमम नॉलेज मिळून जाईल. येस. So yeah, this is it for this video. We will see you in the next one. Bye bye.